दिल्ली येथील जंतर मंतरवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बुलढाण्यात आज जे आहे आपण या ठिकाणी बघू शकताय मूक शांती मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघालेला आहे। मोठ्या संख्येनं युवक जे आहेत ते एकवटले आहेत आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येने जे आहेत युवक युवती आणि बुलढाणेकर या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि हा मोर्चा जो आहे हुतात्मा स्मारक या ठिकाणून निघालेला असून हा बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक, जनता चौक, त्याचबरोबर जे आहे कारंजा चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाऊन धडकणार आहे। आणि त्या ठिकाणी जे आहे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुलढाणेकर आज सरसावलेले या ठिकाणी बघायला मिळत आहेत। दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाणेकरांच्या वतीनं आज शांती मार्च काढण्यात आला आहे। आणि बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण या ठिकाणी बघू शकताय मोठ्या संख्येने जे आहेत विद्यार्थी आहेत, महिला आहेत, त्याचबरोबर बुलढाणेकर मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। आणि एक शिष्टमंडळ जे आहे ते आता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी गेलेलं आहे। आपण आपल्यासोबत काही युवती आहेत त्यांच्याशी आपण बोलूया, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे। आज मोर्चा काढण्यात आलेला आहे, काय म्हणणं आहे नेमकं, काय सांग। दिल्लीमध्ये जे प्रकरण झालं आहे आणि जे मुलांवरती स्टुडंट्सवरती जी लाठीचार्ज झाला आहे तर ते नको व्हायला पाहिजे होतं आणि आम्ही त्याच्या संदर्भात इथे आहोत। तर आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि आमच्यासारखे, आता मी पण नीट एस्पायरंट आहे, माझी पुढच्या वर्षी एक्झाम आहे, तर ही परिस्थिती माझ्यावर आली नको पाहिजे, म्हणून याची काळजी घ्यायला पाहिजे। काही रूल्स आणले पाहिजे गव्हर्नमेंटनी, ही मागणी आहे। आणि आमचं फ्युचर या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहे, ही गोष्ट वापस झाली नाही पाहिजे, म्हणून हीच आमची एक मागणी आहे। शांती मार्च या ठिकाणी काढलाय, आणखीन युवती आहेत, मला सांगाल की लाठी हल्ला त्या ठिकाणी झाला आहे, कसं बघताय हे प्रकरण येतं? जब स्टूडेंट्स खुद आके आपसे कुछ पीसफुली प्रोटेस्ट कर रहे हैं, आपसे सब कुछ मांग रहे हैं बिना कोई वायलेंस के, बिना कोई तोड़फाड़ करे, तो आप उनको कैसे लाठी उठा के मार सकते हो ना। आपसे ये एक्सपेक्टेड नहीं है। आप पुलिस हो, आप हमारे देश के प्रोटेक्टर्स हो, हम एज स्टूडेंट आपसे एक्सपेक्ट करते हैं कि आप आके हमको प्रोटेक्ट करेंगे। जो भी गवर्नमेंट में हो रहा है, जो भी यहाँ पे हो रहा है, जो भी हो रहा है, वो आपकी जो ड्यूटी है, पुलिस लोगों की जो ड्यूटी है, उनकी ड्यूटी हमारे कॉन्स्टिट्यूशन के लिए है, ना कि हमारे गवर्नमेंट के लिए। तो जो कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से सही है वो उन्होंने करना चाहिए, हमको एक्सपेक्टेड है। एज स्टूडेंट्स हम ज्यादा कुछ मांग नहीं रहे, बस इक्वालिटी और जो भी चीजें हो रही है फाइन तरीके से होनी चाहिए, जो भी चीजें हो रही है जो लीगल तरीके से होनी चाहिए। ऐसा जो कुछ भी हो रहा है ना, ये पहली बार नहीं हुआ है। जो नीट का लीक हुआ है बहुत बार हो चुका है, और अभी बच्चे सहन कर करके भी कितना करेंगे। इस साल मैंने नीट की एग्जाम दी थी, तो पहली एग्जाम मेरी बहुत अच्छी गई थी, दूसरी मैंने दी तो ऑब्वियसली मेंटल स्टेट बहुत खराब हो जाता है बच्चों का, तो वो दूसरी एग्जाम दे नहीं पाते अच्छे से। और जो भी सुसाइड हुआ है, जो भी हुआ है, हम उसे निगलेक्ट नहीं कर सकते, उसका निगलेक्ट कुछ भी नहीं होने वाला है। उसके लिए बहुत स्ट्रिक्ट एक्शन जरूरी है। और हम सर धर्मेंद्र प्रधान जी, ये रिस्पेक्टफुली हम आपको रिजाइन करने के लिए ही मांग रहे हैं, और कुछ भी नहीं मांग रहे, बस इक्वालिटी और हमारे लिए प्रोटेक्शन, बस लाठीचार्ज वगैरह। एक सवाल इस तरह से कि एक बच्ची की जान भी उस ये लाठी हल्ला में वहाँ पर हुई है, तो किस तरह से देखते हैं अभी इसको? अब वो बच्ची जो थी वो ये एक्सपेक्ट करके घर से आई थी कि हम हमारे राइट्स के लिए मांगेंगे, हम जाके गवर्नमेंट से मांगेंगे कि जो कुछ भी देश में हो रहा है, जो कुछ भी गलत हो रहा है, उसके लिए हम प्रोटेस्ट करेंगे। कोई वायलेंस के नाम से वो आई नहीं थी, उसको रिटर्न में उन्होंने डेथ अवार्ड की है, जो बहुत बहुत बुरी बात है। वो उसके मम्मी पापा क्या सोच रहे होंगे, उसके घर पे क्या चल रहा होगा, घर पे नहीं तो पूरे देश में क्या चल रहा है, उसकी जो कुर्बानी है ना वो वेस्ट नहीं रहनी चाहिए। और हमारी गवर्नमेंट से एक ही मांग है कि हमको प्लीज प्लीज जो भी राइट्स हम मांग रहे हैं वो दे दीजिए। निश्चितच तर हा जो मोर्चा आहे आज हा बुलढाणा शहरामध्ये निघालेला आहे आणि सातत्यानं या विषयाला धरून जे आहेत आंदोलन होत आहेत। आणि हा जो विषय आहे युवकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जे आहेत हे आंदोलन या ठिकाणी होऊ लागलेले आहेत। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।